नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे ते तुम्हाला माहिती जर असेल थंबनेल बघून सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपवरील चॅट व्हिडिओ जर तुम्हाला जे की आहेत ते जर हाईड करायचे असतील म्हणजे की दुसऱ्यांपासून जर तुम्हाला लपवायचे असतील तर कशा पद्धतीतून तुम्ही करू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जसं की तुम्हाला पण व्हॉट्सअपवरील चॅटिंग किंवा तुमच्या व्हॉट्सअप मधील ग्रुप जर तुम्हाला हाईड करायचे असतील तर इझिली तुम्ही करू शकणार आहात। पण त्याला पण एक प्रॉब्लेम आहे, जसं की समजा तुम्ही ते हाईड केल्यानंतर तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणीही मोबाईल घेतला तर तो पाहू शकणार आहे। पण ते कशा पद्धतीतून करणार आहे, काय करायचं सगळं काय सांगतो आणि सांगतो। सगळ्यात पहिले तर हाईड केल्यानंतर जे काय आहे ते कशा पद्धतीतून दिसतात आणि कसे काय प्रोसेस आहे सगळं काय सांगतो। त्याआधी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे इथून पुढे मी जी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअप एकदम खतरनाक अशा अपडेट्स हळूहळू घेऊन यायला लागलेलं आहे। त्यातच हे एक अपडेट जुनच अपडेट आहे पण बरेचशा जणांना माहिती नाही। फक्त तुम्हाला सांगतो आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा म्हणजे समजणार आहे। फक्त याला एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे की जसे की तुम्ही जर समजा सगळे हाईड केले तर तुमच्या व्यतिरिक्त समजा तुमच्या परत एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने फोन घेतला तर त्याला जर माहित नसेल तर तो पाहू शकणार नाही तर तो पाहणार आहे। तुम्ही त्याला एक पर्याय म्हणून काय करू शकता, चॅट लॉक घालू शकता। चॅट लॉक घालताना कशा पद्धतीने घालतात याच्यावर जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा, त्याच्यावर नेक्स्ट पार्ट मध्ये व्हिडिओ नक्की आणणार आहे। चॅट लॉक घातल्यानंतर तुम्हाला पण माहिती आहे ते चॅट लॉक तो हाईड करता येतो आणि त्याला जो की तुमचा पासवर्ड असतो त्या पासवर्ड शिवाय जे की कोणी सुद्धा चॅट आहे ते वाचू शकणार नाही। पण प्रत्येक चॅटला वेगवेगळा चॅट लॉक घालावा लागतो। सगळं तुम्ही सिलेक्ट ऑल करून कशा पद्धतीने हाईड करू शकता सगळं काय सांगतो। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय करायचं। व्हॉट्सअपमध्ये अपडेट घेण्यासाठी तुम्हाला अपडेट करणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी प्ले स्टोअर जाऊन व्हॉट्सअप आहे ते अपडेट करून घ्या। काही गोष्टी तुम्हाला जर व्हॉट्सअपमध्ये आल्या नसतील तर तुम्हाला अपडेट करून घ्यायचा आणि अपडेट केल्यानंतर जरी नाहीत आल्या तर तुम्हाला सांगतो काय करायचं 1 2 ते 3 मिनिटात येऊ शकतात किंवा 1 दिवस पण जातो। असं थोडंसं व्हॉट्सअपचं काही तर जास्त करून व्हॉट्सअप डाउनलोडिंग असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो। तर तुम्हाला समजा अपडेट करून घ्या, ही पहिली स्टेप तुम्हाला करायची आणि त्यानंतर व्हॉट्सअप आहे ते मी ओपन करून घेतो। ज्यावेळेस मी व्हॉट्सअप ओपन करतो त्यावेळेस तुम्हाला दिसत असेल बघू शकता जी व्हॉट्सअपवर पूर्ण चॅट आहे ते हाईड झालेले आहे। पण हे हाईड कुठं झाले आहे तर तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता जी की अर्चिव्ड लिहिलेलं आहे त्यात जी की माझी पूर्ण चॅट आहे ती गेली आहे। ते कशा पद्धतीतून गेली आहे बघू शकता, त्यावर जर मी क्लिक केलं तर पूर्ण चॅट आहे ते अशा पद्धतीत तुम्हाला इझिली दिसून जाईल। ओके, आणि त्यानंतर मी बॅक आल्यानंतर जी काय बघू शकता अशा पद्धतीत चॅट आहे ते पूर्ण हाईड होणार आहे। पण समजा जर तुम्ही आता म्हणशीला की बऱ्याचशाच लोकांच्या हातात तुम्ही फोन दिला किंवा लहान मुलांच्या हातात जर फोन दिला त्यावेळेस त्यांना समजणार नाही की इथे बाबांनो हे कोणाशी चॅट करत होता, त्यामुळे तो प्रॉब्लेम येणार नाही। जर तुम्ही लहान मुलाच्या हातात किंवा कोणाच्या हातात देत असाल तर हा प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल की ते चॅटिंगमध्ये जाऊन कोणाला तर मेसेज करतील, त्यावेळेस तुम्ही ही सेटिंग एक केली तर तुम्हाला सांगतो ते कधीसुद्धा ते पाहू शकणार नाही। पण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या हातात दिला तर तो लगेच ह्याच्यावर क्लिक करून पूर्ण चॅट वाचू शकणार आहे। तर ह्याला पर्याय काय तुम्हाला सांगतो, तर एकच पर्याय जी की चॅट लॉक घालायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे पर्सनली एका तुम्हाला चॅट लॉक घालावा लागतो। त्यासाठी तुम्हाला सांगतो ही जी काय अशा पद्धती तुम्ही ट्रिक यूज करू शकता ज्यावेळेस लहान मुलांच्या हातात देता आणि जर तुम्हाला एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या हातात द्यायचं असेल तर त्याला चॅट लॉक शिवाय पर्याय नाही। ओके, तर मी हे केलं कसं, सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो सिलेक्ट ऑल करून घेतो इथून जी काय अशा पद्धतीतून मी इथून सिलेक्ट ऑल करून घेतो, जी काय आहे सिलेक्ट ऑल करतो आणि इथून जी काय अशा पद्धतीने मी रिमूव्ह करू। ओके, आता बघू शकता जी की पूर्णपणे जी की मी हाईड केलं तर ते पूर्णपणे अशा पद्धतीने बाहेर आलेलं आहे अशा टाईपमध्ये। ओके, तर मी हाईड कशा पद्धतीने करतो ते बघू शकता। जी काय मी सगळं सिलेक्ट ऑल करून घ्यायचं, एकदम सिंपल सेटिंग आहे, फक्त स्किप करू नका। 3 लाईनवर क्लिक करायचा आणि इथून सिलेक्ट ऑल करून घ्यायचा आणि इथं वर एक ॲरो दिसत असला तुम्हाला खाली असा ॲरो दिसत असेल जी की जसं की समजा आपलं हे असतं काय म्हणतात त्याला फाईल मॅनेजरला जसा ॲरो असतो तशा टाईपमध्ये त्याला सिलेक्ट करून घ्या। ओके, सगळं जे काय आहे ते पूर्णपणे अशा पद्धतीने आर्चिव्हमध्ये म्हणजे जो की त्या फोल्डरमध्ये गेलेला आहे। ज्यावेळी समजा मी आता पूर्ण बॅक येतो अशा पद्धतीने फेरची मी ओपन करून घेतो। तर आता बघू शकता पूर्णपणे जी काय आपलं चॅट हाईड झालेलं आहे, इकडे बघू स्टेटस दिसतात फक्त जी की चॅट आहे पूर्णपणे हाईड झालेलं आहे अशा टाईपमध्ये। ओके, जर तुम्हाला जर हे बघायचं असेल तर ह्याच्यावर क्लिक करून तुम्ही इझिली पाहू शकणार आहे की कुणी चॅट केलेलं आहे, कोणाशी तुम्ही इझिली चॅट करू शकणार आहे। हे बऱ्याचशा जणांना समजत नाही, बऱ्याचशा जणांना जी की तुम्ही एखाद्याच्या हातात दिलं तर तो समजणार की आयला हे कुणाशी चॅटिंगच करत नाही अशा पद्धतीतून। ओके, ही ट्रिक तुम्हाला माहिती होती की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि हे अनहाईड करायचं असेल तर तुम्हाला सांगतो हे सिलेक्ट ऑल करून घ्या इथून। ओके, अशा पद्धतीतून इथे सिलेक्ट ऑल करून घ्या आणि या ॲरोवर क्लिक करा। ओके, पूर्णपणे अनहाईड झालं बघू शकता। आता मी फेरची व्हॉट्सअप आहे
ते ओपन करून घेतो. तर बघू शकता अशा टाईपमध्ये. ओके, तर तुम्हाला आता समजलं असेल कशा पद्धतीने मी सांगितले की तुम्हाला व्हॉट्सअपवरील चॅटिंग व्हॉट्सअपची की ग्रुप्स हे हाईड करू शकता. ही तुम्हाला ट्रिक माहिती होती की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त प्लीज सर्वांनी शेअर नक्की करा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.